पालिकेत आमचाच महापौर होऊ दे असं गाऱ्हाणं उद्धव ठाकरेंनी घातलं। मागाटणे येथील मालवणी महोत्सवादरम्यान शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी हे वक्तव्य केले। 2012ला इथंच गाऱ्हाणं घातलं होतं की मुंबईचा महापौर शिवसेनेचा होऊ दे आणि 2012ला सुनील प्रभू महापौर झाले याची आठवण यावेळी उद्धव ठाकरेंनी करून दिली। आणि मला इथे आल्यानंतर आठवलं काय आठवलं 2012 यस त्याही वेळेला आपण गाऱ्हाणं घातलं होतं आणि सुनील प्रभू आपले त्याच्यानंतर महापौर झाले। आता पुढचं मी सांगत नाही, त्याच वेळेचं गाऱ्हाणं पुन्हा आपल्या देवाला घातलेलं आहे आणि मला विश्वास आहे की बाकी कोणी ऐकू ना ऐकू पण देव आपला आहे आणि तो ऐकायचं राहणार। पुढची बातमी पाहूया। निवडून येण्यासाठी नतमस्तक व्हायचं आणि निवडून आल्यानंतर विसरून जायचं ही ठाकरेंची सवय असल्याचा घणाघात चंद्रशेखर बावनकुळेंनी केलाय। परमेश्वराला गाऱ्हाणं सांगणे, परमेश्वरासमोर नतमस्तक होऊन विजयाकरता संकल्प करणे हे ठीकच आहे, पण निवडून आल्यावर मात्र देवालाही विसरणे आणि जनतेलाही विसरणे ही पद्धती योग्य नाही। उद्धव ठाकरे नेमके निवडून आल्यानंतर देवालाही विसरतात आणि जनतेलाही विसरतात। 40 वर्ष महानगरपालिकेला सरकार होती, महापौर तुमचा होता, तेव्हा तुम्ही लोकांना विसरले आणि एवढंच काय, गणेशजीच्या स्थापनेच्या वेळी गणेश मंडळांना त्रास देण्याचे कार्य, कोरोनाच्या काळामध्ये गणपती किती फुटाचा ठेवायचा, म्हणजे तो 2 फुटाचा ठेवायचा, 3 फुटाचा ठेवायचा, इथपर्यंत तुमचं सरकार गेलं, म्हणजे मग देवालाही सोडायचं नाही, निवडून आल्यावर जनतेलाही सोडायचं नाही।